फ्रेंड्स, वेलकम टू माय दुजा. कसं वाटतंय 9 महिने 9 व्हिडिओ आणि तुमच्या प्रत्येक महिन्याच्या सिम्पटमची सिरीज ही आत्ता आपण करतोय. आपण रिजनल लँग्वेज मराठीमध्ये व्हिडिओज करतोय. तुम्ही जर पहिला 2 महिन्याचे व्हिडिओ नसतील बघितले तर ते नक्की बघा. आणि आता आपण तिसऱ्या महिन्यात गरोदरपणात कोणती लक्षणे दिसतात आणि तिसऱ्या महिन्यात एक्झॅक्टली काय होतं याबद्दल व्हिडिओ करतोय. दर मंगळवारी आणि शुक्रवारी तुमच्यासाठी रिजनल लँग्वेज मराठीमध्ये एक नवीन व्हिडिओ आमच्याकडून. मी श्रेया शाह, चाइल्ड बर्थ एज्युकेटर अँड अ ब्रेस्ट फीडिंग कन्सल्टंट. आपण कपलसाठी क्लास घेतो जे प्रेग्नन्सी प्लॅन करतात, गर्भसंस्कार. आय थिंक आम्ही जसं प्रेग्नन्सी आणि गर्भसंस्कारकडे बघतो त्याचा लाईफ टाईम इम्पॅक्ट पिल्लूवरती होतं. कारण आम्ही याला नुसतं सोनोग्राफी, बाळाची डेव्हलपमेंट, बाळाची साईज, तुमचा आहार, विहार फक्त याच्यावरती घालत नाही. पण आमच्यासाठी प्रेग्नन्सी म्हणजे एक आई आणि वडील कॉन्फिडेंटली बाळाला कसं मोठं करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही असं काय काय केलं पाहिजे जेणेकरून बाळाच्या आयुष्यभराच्या प्रकृतीवरती म्हणजे स्वभावावरती त्याचा परिणाम होतो. चला सुरू करूयात. तिसरा महिना अतिशय महत्त्वाचा महिना. तुम्हाला काही गोष्टी कळल्या पाहिजे. तुमच्या घरातली भरपूर जणं सांगत असतील की तिसऱ्या महिन्याच्या सोनोग्राफीशिवाय ना कोणालाच सांगायचं नाही की प्रेग्नन्सी आहे. म्हणजे काय? थोडक्यात तिसरा महिना जेव्हा संपतो तुमचा 12 आठवडे होतात तेव्हा प्रेग्नन्सी कन्फर्म होते. जेणेकरून प्लॅसेंटा म्हणजे नाळ, वाळ आणि बाळ याचे कनेक्शन बनलेलं असतं. तुमची बॉडी जे काही हॉर्मोन प्रोड्यूस करून बाळाला मोठं करत होती आता ते ट्रान्सफर होतं. जी नाळ आणि वाळ होते ते मेजरली प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन प्रोड्यूस करतात, ज्याच्यामुळे बाळाची वाढ अतिशय चांगली होते आणि बाळ प्रॉपरली ग्रो होतं. त्याच्यानंतर तिसऱ्या महिन्याच्या सोनोग्राफीत कुठेतरी डॉक्टर तुम्हाला क्लिअर करतात की अरे मस्त, बाळ एकदम छान वाढतंय, हार्टबीट अगदी व्यवस्थित आहे. तुम्हाला सोनोग्राफीत बाळाचे हातपाय चालताना दिसतात. इंटरनॅशनली युजली ह्या सोनोग्राफीत बाळाचे एक्सटर्नल सेक्स ऑर्गन्स, मुलगा आहे का मुलगी आहे हे कळू शकतं. म्हणून चौथ्या महिन्यात डॉक्टर सांगतात पण की मुलगा आहे का मुलगी आहे. युजली एशियन कंट्रीजमध्ये, स्पेशली मी भारतात राहते, भारतात ऑब्व्हियसली हे सांगणं लीगली इट्स अन ऑफेन्स. सो तुम्हाला माहिती नसेल पण ती डेव्हलपमेंट होते. पुढची महत्त्वाची डेव्हलपमेंट म्हणजे तुमच्या बाळाची किडनीज दोन्ही डेव्हलप होतं आणि बाळ स्वतः आतमध्ये सुसू करायला लागतं. म्हणजे बाळ बाळाच्या भोवतीचं पाणी पितं, सुसू करतं, पाणी पितं, सुसू करतं आणि बाळ स्वतःहून रेग्युलरली सुसू करतं. बाळाचे डोळे स्पेशली वरची आयलिड आणि खालची आयलिड एकमेकांना जॉईन करून फिक्स होऊन जातात. कारण वाढत्या डोळ्यांना पाणी चालत नाही आणि बाळ तर पाण्यात आहे. म्हणून हे काही खूप क्यूटसे आणि छानसे बदल बाळाच्या अंगात होतात. तुमचं पिल्लू खूप छोटं आहे, 5 ते 6 सेंटीमीटर फक्त लांब आहे. छोटंसं बाळ आहे, वजनाला पण हार्डली 20 ते 30 ग्रॅम आहे. म्हणून 30 ग्रॅमच्या बाळासाठी तुम्ही कोणतीही गोष्ट जास्त खायची नाही. तिसऱ्या महिन्याची लक्षणं आहे काही खूप सिंपल लक्षणं असतात. इनफॅक्ट तुम्हाला सगळ्यांना एक गुड न्यूज सांगते. जर तुम्हाला पहिल्या 2 महिन्यात उलटीसारखं होणं, मळमळणं, नॉशिया, चक्कर, काही खायची इच्छा नाही होणं, फोडणीचा वास पण सहन नाही होणं, या सगळ्या गोष्टी आता हळूहळू कमी होऊन जातील आणि बंद पण होऊन जातील. त्यामुळे त्याची काळजी बिलकुल करू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमचे नॉशिया, वॉमिटिंग हे सिम्पटम चालू राहतात. पण तिसऱ्या महिन्याच्या शेवटी तुम्हाला जाणवेल ब्रेस्टची जी ग्रोथ आहे किंवा ब्रेस्ट जे मोठं होण्याचा सिक्वेन्स आहे तुमचा तो चालू राहतो. ब्रेस्टची इंटरनल डेव्हलपमेंट होत राहते. ब्रेस्टच्या आतमध्ये ब्रेस्ट मिल्क बनवणाऱ्या ज्या सेल्स आहेत त्या खूप व्यवस्थित स्वतःचं काम करतात. कित्येकही वेळा तुम्हाला ह्या ड्युरेशनला जाणवेल तुम्हाला ब्रेस्ट थोडंसं हेवी जाणवतं आहे. तुमचा निप्पल आणि निप्पलच्या साईडचा जो भाग आहे तो थोडासा काळवटल्यासारखा किंवा काळा दिसतो. काही मुलींना ह्याच ड्युरेशनला पिगमेंटेशन चालू होतं. म्हणजे डोळ्याच्या खाली, मानेवरती, अंडर आर्म्स थोडेसे काळे स्पॉट्स, काळे डॉट्स यायला लागतात. त्याच्याचबरोबर स्ट्रेच मार्क्स रिलेटेड लोक तुम्हाला घाबरायला सुरुवात करतील. एवढ्या लवकर स्ट्रेच मार्क्स येत नाहीत. पण येस, तिसऱ्या महिन्याच्या शेवटी तुम्ही व्यायाम सुरू करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तुमच्यापैकी जेवढ्या जणांना माझ्याबरोबर किंवा माझ्या टीमबरोबर व्यायाम करायचा असेल, दर मंगळवारी, शुक्रवारी आणि रविवारी सकाळी 8 वाजता आपण व्यायाम घेतो. नक्की जॉईन करा ऑन www.myduja.com. शिवाय मी प्राणायाम करते आणि मी वॉकिंग करते नाही. तिसऱ्या महिन्याच्या पुढे फक्त एवढ्यावरती बागणार नाही. वॉकिंगमुळे चांगली झोप लागते, चांगलं पचन होतं. पण स्ट्रेंथनिंग, टोनिंग या सगळ्यासाठी तुम्हाला रेग्युलर व्यायामाची गरज आहे आणि तो तुम्ही केलाच पाहिजे. मी ट्रॅव्हल करू शकते का? येस. जर तुम्हाला डॉक्टरांनी नाही म्हणलं नसेल तर तुम्ही बिंदास ट्रॅव्हल करू शकता. तुम्ही डॉक्टरांना पाहिजे तर विचारू शकता कार ट्रॅव्हल चालतो, फ्लाईट ट्रॅव्हल चालतो, 2 व्हीलर ट्रॅव्हल चालतो. ऑब्व्हियसली तुम्ही पडणारे, ॲक्सिडेंट होणारे, खड्ड्यातून जाणारे त्या गोष्टी तुम्ही स्लो डाऊन होऊन हँडल केल्या पाहिजे जिथे खड्डे किंवा स्पीड ब्रेकर आहे. पण बाकी तुम्ही स्वतःची काळजी घेऊन अगदी नॉर्मल लाईफ जगू शकता. हेल्दी जेवण जेवा. तिसऱ्या महिन्यापर्यंत
किंवा फॉर दॅट मॅटर 6व्या महिन्यापर्यंत पण तुम्ही अगदी तुपकट खाणं वगैरे असं खायची गरज नाही. पण दररोजची 2 फळं, भरपूर सारं पाणी, हेल्दी हाय प्रोटीन डाएट, ह्या गोष्टींवरती तुम्ही 100% काळजी घेतली पाहिजे. तुमच्या बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट अतिशय हाय आहे, तुमची हिमोग्लोबिनची रिक्वायरमेंट अतिशय आहे. म्हणून ह्या गोष्टींची काळजी घ्या की तुम्ही तुमच्या डाएटमध्ये अंजीर आहे, खजूर आहे, त्याच्यानंतर डाळिंब आहे, त्याच्याचबरोबर तुम्ही लोक पालेभाज्या जे आहे, भाकरी आहे, नाचणी आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या डाएटमध्ये नक्की ठेवा. शेवग्याची शेंग तुम्ही वरणात टाकून घेऊ शकता. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी. 9 महिने 9 व्हिडिओ आणि तुमच्याबरोबर आपण चालणार आहोत ही पूर्ण 9 महिन्याची जर्नी. आत्ता आपण चेक केला की एक्झॅक्टली 3ऱ्या महिन्यात कोणती लक्षणे दिसतात आणि काय काय होतं. पुढच्या व्हिडिओत आपण जाणू 4थ्या महिन्याची लक्षणे आणि एक्झॅक्टली 4थ्या महिन्यात काय काय होणार आहे. हॅव अ ग्रेट टाईम अँड बाय.